ओंकारेश्वरी. मी गुरुवारी निशाताई पुणेकर. हे कोलेगाव आहे, अकलूजच्या इथलं कोलेगाव आहे. इथे आईसाहेबांची स्थापना 60 वर्षापूर्वी झालेली आहे. हे जे पाषाण आहे, हे पाषाण नवसाला पावणारं आहे. ज्यांना कोणाला आईसाहेबांचा अभिषेक करायचा असेल किंवा फूल लावायचं असेल, फूल म्हणजे असं की बाबा तुमचं हे काम कधी होणार आहे, ह्या पाषाणाच्या इथे येऊन तुम्ही नितीन सावंत ह्याच्या संग संपर्क साधून तुम्ही हे फूल लावू शकता. व दुसरा मुद्दा असा आहे की हे जे पाषाण आहे, सर्वांना प्रश्न पडतो की बाबा नक्की पाषाण आहे कुठल्या देवीचं. तर हे पाषाण आहे आई तुळजाभवानी, आई अंबाबाईचं हे पाषाण आहे. आणि खूप जागृत आहे हे मंदिर. छोटंसंच आहे पण भरपूर जागृत आहे. माझा शिष्य लहानपणापासून आईसाहेबांची सेवा करत आहे आणि ह्या सेवेमधनं तो तुम्हाला आज आईसाहेबांचा अभिषेक कसा करायचा तुम्हाला तो दाखवणार आहे. तर सर्वांनी अभिषेकाचा लाभ घ्यावा. सर्वांना कसं वाटतंय आईसाहेबांचे हे रूप बघून. आईसाहेबांना फूल लावण्याच्या आधी आपण ज्यांचं फूल लावायचं आहे, म्हणजे फूल म्हणजे कौल, ज्यांचं कौल लावायचं आहे त्यांच्या नावाने आपण आईसाहेबांना अभिषेक करतो. अभिषेक आपल्या इच्छेने असतो की बाबा कोण श्रीखंडाचा अभिषेक करतं, कोण काजू बदाम पिस्ता ह्याचा अभिषेक करतं, कोण फळांचा अभिषेक करतं. अभिषेक करण्याच्या पद्धती भरपूर आहेत. फक्त आपण त्या कशा वापरायच्या हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचामृत. सगळ्यात पहिला अभिषेक म्हणलं तर पंचामृताने आपण आईसाहेबांना अभिषेक करत असतो. एकदम साध्या आणि सोपी पद्धतीने दही, दूध, गाईचं गोमूत्र, लिंब, हळदी कुंकू, मध नसेल तर साखर आपण वापरू शकतो, गुलाब पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो, केळी आपण वापरू शकतो. हे असं करून आपण आईसाहेबांचा अभिषेक करायचा. बरं, दुसरा मुद्दा असा की पाषाणाची मूर्ती आहे, तर पाषाणाच्या मूर्तीचा रोज अभिषेक झालाच पाहिजे, रोज तिला न्हाऊ धुवू घातलंच पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि ज्यांचा अभिषेक आपण करतो त्यांचंच आपण फूल लावतो, त्यांचंच आपण कौल लावतो. कौल हा 2 प्रकारे असतो, उजवा आणि डावा. आईसाहेब देताना उजवा डावा ह्या 2 प्रकारे कौल देतात. आपलं जर काम होणार नसेल तर आईसाहेब डावं सोडतात आणि जर उशिरा काम होणार असेल तर आईसाहेब फूल सोडतात. पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आईसाहेब तुम्ही उजवं द्या, होणार असेल तर, होणार नसेल तर डावं द्या. तसं नाही. तुमची 2 कामं आहेत तर आपण उजवं डावं लावून तुमच्या ह्या दोन्हीपैकी पहिलं काम कोणतं होणार आहे हे आईसाहेबांच्या कौलमधनं सुटतं. आता जसं की मी इन्स्टावरती एक व्हिडिओ सोडणारच आहे की आईसाहेबांचा कौल कसा असतो, कसा लावला जातो, हा तुम्हाला इन्स्टामार्फत बघायला भेटेल. व दुसरा मुद्दा असा की आईला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन मोकळं ठेवून, मनामध्ये कोणतीही खंत ठेवून फूल लावायचं नाही. जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलूनच आईसाहेबांना फूल लावायचं. त्याच आईसाहेब फूल देतात तर देतातच. हे तेवढीच सत्य कहाणी आहे. ह्याच्यावरती डाऊट घेण्यासारखं काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही.
झाली गाय बैल शेळ्या ग मेंढ्याची कोंबड्यानं भाग दिली पहाटाच्या पाऱ्याची झोप झाली गाय बैल शेळ्या ग मेंढ्याची ओ चिवचिवल्या चिमण्या पाखर करती किलबलाट चिवचिवल्या चिमण्या पाखर करती किलबलाट आंघोळीला उठ इडू आंघोळीला उठ आंघोळीला उठ आंबा आंघोळीला उठ आंघोळीला देवी आता उठ आंघोळीला आणलं तुला गुलाबाचं पाणी उठाई डमाई डोंगराची राणी आंघोळीला आणलं तुला गुलाबाचं पाणी बसायाला टाकला तुला चंदनाचा पाट बसायाला टाकला तुला चंदनाचा पाट अगं आंघोळीला उठ आंबा आंघोळीला आंघोळीला उठ इडू आंघोळीला उठ आंघोळीला देवी आता उठ साज शिंगार करून ये ग दरबारी जमली दर्शनाला भक्ताला न थोर सारी साज शिंगार करून ये ग दरबारी जमली दर्शनाला भक्त लहान थोर सारी स्वरजनितीने घेऊन आले आरतीचा ताट गणेश आकाश घेऊन आले आरतीचा ताट आई राजा येणं सरिता लाडाची गाय आधी माया बसली आंघोळीला लाडाची गाय आधी माया बसली आंघोळीला सात समुंदर आटल ग बाईन देवीच्या आंघोळीला सात समुंदर आटल ग बाई देवीच्या आंघोळीला सात समुंदर आटल ग बाई देवीच्या आंघोळीला सात समुंदर आटल ग बाई देवीच्या आंघोळीला हे सात समुंदर आटल ग बाई
She dumped me again, bro. ब्रो टी से टमाटर तो भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गुणाची, 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 भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गुणाची. घालून आली ग, केसात गजरा नाकात नथ घालून आली ग, काय बाई दिसती दिसती माझी अंबाबाई ग, काय दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग. रंगारूपान दिसती छान आईच्या मुखात लाल लाल पान, परणी हातात घेऊन लहान कवड्या घालून चमकती माने, कपाळी कुंकू डोळ्यात काजळ घालून आली ग, कपाळी कुंकू डोळ्यात काजळ घालून आली ग, काही बाई दिसती दिसती माझी अंबाबाई ग, काय दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग. तुळजापुरात आईचं रान, बाल घाटात आईचं ठाण, हाती घेऊन खेळती बाण आईला तुळजापुरात मान, उठत बसत खेळत गोड हसली गाली ग, उठत बसत खेळत गोड हसली गाली ग, काय बाई दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग. हो पाऊला पडताच आईचा छान हिरव झालंय डोंगर रान, मला दिलं एवढं दान, आईमुळं भेटतो या सन्मान, आकाश दत्तू हाक देता धावत आली ग, आकाश दत्तू हाक देता धावत आली ग, काय बाई दिसती दिसती माझी अंबाबाई ग, काय दिसती दिसती माझी अंबाबाई ग, काय दिसती दिसती माझी अंबाबाई ग, दिसती दिसती माझी अंबाबाई ग. केसात गजरा नाकात नेत घालून आली ग, केसात
गजरा नाकात नथ घालून आली ग काय बाई दिसती दिसती माझी अंबाबाई ग काय दिसती दिसती माझी अंबाबाई ग 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 काळूबाईच्या नावानं मांढारच्या काळीचा दोन खानाची खणपोळी त्याला लाविली सोन्याची जर दोन खानाची खणपोळी त्याला लाविली सोन्याची जर काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 अंगणाच्या दारी पाट मांडिले नाना परी ग चांदीचे गडवेच बाजूनी आभारी ग चंदनाची उटी अशी केशर कस्तुरी ग अंग घासायला आईला चांदीची वाजिरी ग मीठ मोहरी उतरून टाकायला लागल नजर मीठ मोहरी उतरून टाकायला लागल नजर काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 पुरणपोळी भाजी जिरे वरण भात मेवा मिठाई गाशी साखर धयात ओ 100 पानाचा विडा ठेवला ताटात जाई जुई वेणी लावली मायन केसात 5 फळांची रास गोड भोजनाचा हार 5 फळांची रास गोड भोजनाचा हार आहा काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली 100 जन्मोजन्मी फिटणार नाही माझ्या काळू चरून भाग्य कपाळी असावं लागतं तिचं घेण्या दर्शन साधी भोळी सेवा प्रकाशाची घ्यावी मानून बाळा काशान गाईल गुण तुझा नंदन त्या बाळू भावला कधी तुझी भेट ग घडणार त्या बाळू भावला तुझी ग कधी भेट
जग घडणार काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली शंभर 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 दोन खानाची खणकोळी त्याला लाविली सोन्याची जर दोन खानाची खणकोळी त्याला लाविली सोन्याची जर काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली शंभर 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 काळू नेसली पाताळ नऊवार मिरी पाडली शंभर
याचा मशानातला ती आम्ही राहिले बघ. बर मशानातला मला दोन्ही पाय धरलेत आता. लई कमी झाली खेळी आहे माहिती आहे इथले जागा काय जाऊ माहित नाही येडायचं आता लय अंतर तर आपलं येडायचं